Hello everyone. In previous lecture of pharmacology and toxicology, we covered our analgesic and antipyretic chapter, which is also known as non-steroidal anti-inflammatory drug, that is NSAID. Okay, so in analgesic antipyretic drug we discuss in detail about the what is mean by antipyretic, what is mean by anti-inflammatory, what is mean by analgesic. Okay, along with the detailed concept regarding the inflammation. Okay, so आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लामेशन कसं होतं, कोणत्या मेकॅनिझमने होतं आणि मग कोणत्या मेकॅनिझमने ते इन्फ्लामेशन ट्रीट केलं जातं किंवा पायरेटिक इफेक्ट जो आहे अँटीपायरेटिक तो बॉडीमध्ये कसा प्रोड्यूस केला जातो विथ द हेल्प ऑफ ॲनाल्जेसिक अँटीपायरेटिक ड्रग. ओके, सो आपण त्यांची बेसिक मोड ऑफ ॲक्शनसुद्धा इन डिटेल डिस्कस केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपण त्या चॅप्टरमध्ये क्लासिफिकेशन डिस्कस केलेलं आहे. क्लासिफिकेशनमध्ये इंडिव्हिज्युअल ड्रग आपण इन डिटेल बघितलेले आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये मेजर आहे सॅलिसिलेट, पॅरामोनोफिनॉल डेरिव्हेटिव्ज आहे, पॅराझोलॉन डेरिव्हेटिव्ज आहेत. त्याच्यानंतर इंडॉल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह बघितलेले आहेत आपण, अँथ्रानिलिक ॲसिड, प्रोपियोनिक ॲसिड, ऑक्झिकम डेरिव्हेटिव्ज, मिससेलेनियस एजंटमध्ये आपण डायक्लोफेनेक इन ब्रीफ बघितलेला आहे. ओके, सो आता ड्रग ॲक्टिंग ऑन CNS कॅटेगरीमध्ये आपल्याला नेक्स्ट कॅटेगरी स्टार्ट करायची आहे. सो आजच्या लेक्चरपासून आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करतो आहे, दॅट इज हिप्नोटिक अँड सिडेटिव्ह. ओके, सो हिप्नोटिक आणि सिडेटिव्ह हे दोन्ही वर्ड आपल्याला ऑलरेडी जनरल ॲनास्थेटिक्समध्ये गेलेले आहेत. ओके, बिकॉज hypnosis and sedatives, these are the side effects of that general anesthetic drug. ओके, सो जनरल ॲनास्थेटिकचे ड्रग जनरल ॲनेस्थेशिया प्रोड्यूस करण्यासाठी बॉडीमध्ये यूज करत होतो, त्याचे जी ॲक्शन आहे ती हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह ॲक्शनसुद्धा त्या ड्रगची दिसत होती. ओके, सो हिप्नॉटिक इट इज नथिंग बट द एजंट विच इंड्युसेस अ स्लीप विच इज रिझेंबल टू नॅचरल स्लीप. ओके, सो असे एजंट की जे बॉडीमध्ये स्लीप इंड्यूस करतात विच इज रिसेंबल टू नॅचरल स्लीप. ओके, आणि सिडेटिव्ह म्हणजे काय, द एजंट विच कॉजेस द कामनेस ऑर ड्रॉझीनेस इन टू अवर बॉडी विदाउट इंड्युसिंग स्लीप. ओके, सो सिडेटिव्ह जे आहेत ते काय करतात, स्लीप इंड्यूस करत नाहीत, पण ते काय करतात, बॉडीवर कामनेस आणि ड्राउझीनेस लाईक इफेक्ट प्रोड्यूस करायचं काम करतात. ओके, म्हणजे एखादा एजंट जर हिप्नोटिक आणि सिडेटिव्ह कॅटेगरीचा असेल तर तो त्या कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्याचा सिडेटिव्ह इफेक्ट शो करणार आहे आणि त्याचा जेव्हा डोस इन्क्रीज होणार आहे तेव्हा तो काय आहे, इट्स ॲक्ट्स ॲज ॲन हिप्नोटिक ड्रग. ओके, सो डोस डिपेंडंट ॲक्शन असणार आहे त्या ड्रगची. डोस कमी असेल तर त्याचा सिडेटिव्ह इफेक्ट शो करणार आहे, डोस वाढत जाईल तसा तो त्याचा हिप्नोटिक इफेक्ट बॉडीवर शो करणार आहे. ओके, सो जनरली हिप्नोटिक्स आणि सिडेटिव्स हे जे ड्रग्स आहेत त्यांची ॲज अँड ट्रीटमेंटमध्ये गरज का लागत असेल, ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे की प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशनमध्ये सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स कॅटेगरी असणारे ड्रग्स जे आहेत विच इज युजफुल ॲज अँड प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन. ओके, सो प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशनमध्ये जनरली ॲनास्थेशिया आहे तो सेफर आणि त्याचा बेटर इफेक्ट मिळण्यासाठी जनरली आपण सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक ड्रग यूज करत होतो. ओके, पण मेन कॅटेगरी म्हणून आपण आता इथे CNS ॲक्टिंग ड्रगमध्ये आपण ॲज अॅन मेन कॅटेगरीमध्ये आपण हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह ड्रग स्टडी करणार आहोत. ओके, सो त्यांचा उपयोग काय आहे तर बॉडीमध्ये स्लीप इंड्यूस करायचं. ओके, किंवा बॉडीला रेस्टिंग पोझिशनमध्ये आणायचं काम हे दोघं करणार आहेत, हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह. ओके, मग अशी कंडिशन असेल की जिथे स्लीप रिलेटेड डिसऑर्डर्स असतील. ओके, सो आपल्या झोपेशी रिलेटेड जर कोणते आजार असतील, ओके, सो इनसोमनिया लाईक कंडिशन्स असेल की ज्याच्यामध्ये माणसांना झोप येत नाही. ओके, सो अशा कंडिशनमध्ये त्या पर्टिक्युलर ह्युमन बिईंगला हिप्नॉटिक आणि सिडेटिव्हची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ओके, सो त्याचं जे स्लीपचं जे नॉर्मल फिनॉमिना आहे ते नॉर्मल लेवलला येण्यासाठी त्याला हिप्नॉटिक आणि सिडेटिव्हची ट्रीटमेंट दिली जाते. ओके, त्याच्यानंतर तो ह्युमन बिईंग आहे त्याच्यामध्ये काय होतं, नॅचरल स्लीपचा जो फिनॉमिना आहे तो दिसून येतो. ओके, सो त्याच्यामुळे स्लीपचे डिस्टर्बन्सेस रिलेटेड कोणते डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये जनरली हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह हे ड्रग यूज केले जातात. ओके, सो त्यांची मेन ॲक्शन जी आहे ती थ्रू CNS आहे. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्शन, डिप्रेस ॲक्शन, इनिबिटरी ॲक्शन शो करून ते त्यांची ॲक्शन दाखवतात आणि स्लीप इंड्यूस करतात. ओके, किंवा बॉडीला कामनेस आणि ड्राउझीनेस प्रोड्यूस करतात. ओके, सो त्याच्यामुळे आपण हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह हे ड्रग जे आहेत ते अंडर सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲक्टिंग ड्रग ह्या कॅटेगरी अंडर आपण बघणार आहोत. ओके, सो सिडेटिव्ह इट इज नथिंग बट अ ड्रग दॅट डिक्रीजेस द ॲक्टिव्हिटी
मॉडरेट एक्साइटमेंट अँड काम द पेशंट. ओके, सो ते सिडेटिव्ह ड्रग काय करणार आहेत, पेशंट्समध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज होतात त्या डिक्रीज करणार आहेत. मॉडरेट एक्साइटमेंट जी होते ती डिक्रीज करणार आहे. अँड ऑल्सो ते प्रोड्युसेस अ काम, त्या पेशंटला शांत करायचं काम जे आहे ते सिडेटिव्ह एजंट करतात. ओके, हिप्नॉटिक्स ड्रग्स दॅट प्रोड्युसेस अ ड्राउझिनेस अँड फॅसिलेट द ऑनसेट अँड मेंटेनन्स ऑफ स्टेट ऑफ स्लीप that resemble to natural sleep. Okay, so along with calmness, drowsiness, they also produces a natural sleep into that particular individuals. Okay, अशी स्लीप की जी आपल्याला जशी नॅचरल झोप येते तशीच सेम झोप आपल्याला त्या झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर येणार आहे. ओके, सो जनरली बार्बिट्युरेट्स अँड बेन्झोडायझेपिन्स ह्या कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत विच यूज्ड ॲज अन सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक. ओके, सो सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक कॅटेगरीमध्ये नंतर आपण जे क्लासिफिकेशन वाईज ड्रग बघणार आहोत त्याच्यामध्ये हे दोन मेजर क्लास आहेत, बार्बिच्युरेट्स आणि बेन्झोडायझेपिन्स. ओके, सो जनरली हिप्नॉटिक्स आणि सिडेटिव्हजमध्ये हे मेजर ह्या कॅटेगरीचे ड्रग जे आहेत ते प्रोटाईप ड्रग म्हणून यूज केले जातात टू इंड्यूस अ स्लीप और टू प्रोड्यूस अ calmness and drowsiness onto the body of that particular human being. Okay, so this is a basic introduction regarding the sedative and hypnotic concepts. Okay, so all this sedative hypnotic treatment which is generally resemble to or used for the sleep फिनॉमिना ऑफ बॉडी. ओके, सो स्लीप जनरली आपल्या बॉडीचं जे आहे ते नॅचरल फिनॉमिना आहे. ओके, सो आपल्याला माहिती आहे की आपण दिवसभर वेकन पोझिशनमध्ये असतो आणि संध्याकाळ झाल्यानंतर काय होतं, आपल्या बॉडीला थोडा कामनेस ड्राउझिनेस यायला सुरुवात होते आणि रात्री जेवल्यानंतर आपल्याला बरोबर त्या 9 वाजल्यानंतर किंवा जे काही टायमिंग असेल आपल्या झोपेचं तेव्हा बरोबर आपण झोपतो आणि सकाळी बरोबर जेव्हा उठायचं असतं आपल्याला, ओके, त्या वेळेपर्यंत आपण उठतो आणि पुन्हा आपली वेकन स्टेज सुरू होते. ओके, सो इट इज अ नॅचरल फिनॉमिना. हे नॅचरल प्रोसेस आहे की आपल्याला दिवसभर आपल्याला झोप येत नाही, पण संध्याकाळी आपण संध्याकाळी म्हणजे रात्रीचा पिरियड आहे तेव्हा आपण झोप कंट्रोल करू शकत नाही, कारण का ती नॅचरल प्रोसेस आहे. बॉडीला मिनिमम 8 आवर्स जे आहेत ती स्लीप बॉडीला गरजेची आहे, कारण का स्लीप पोझिशनमध्ये बॉडी जी आहे ती कशामध्ये जाते तर रेस्टिंग कंडिशनमध्ये जाते. ओके, सो रेस्ट म्हणजे काय तर रेस्ट इट इज अ कंडिशन इन विच बॉडी इज इन डिक्रीज स्टेट ऑफ ॲक्टिव्हिटी विदाउट फिजिकल इमोशनल स्ट्रेस अँड फ्रीडम फ्रॉम एन्झायटी. ओके, सो रेस्टिंग कंडिशन बॉडीची म्हणजे काय तर ह्या रेस्टिंग कंडिशनमध्ये बॉडी जी आहे त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती काय होते डिक्रीज होते विदाऊट फिजिकल इमोशनल स्ट्रेस. ओके, सो झोपेमध्ये काय आहे कोणताही बॉडीला स्ट्रेस नसतो, बॉडीची ॲक्टिव्हिटी डिक्रीज झालेली असते, फिजिकल किंवा इमोशनल कोणताही स्ट्रेस बॉडीवर नसतो आणि बॉडी जी आहे ती एन्झायटीपासून फ्री असते. ओके, सो एन्झायटी म्हणजे काय तर फिअर. ओके, फिअर मीन्स एन्झायटी. सो आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपण टोटल रेस्टिंग कंडिशनमध्ये असतो, आपल्याला कोणतीही आपल्या मनामध्ये भीती नसते. ओके, किंवा कोणतेही स्ट्रेसफुल ज्या कंडिशन्स आहेत त्या स्लीपच्या कंडिशन्समध्ये नसतात बॉडीला. आणि ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत सगळ्या सिस्टीमच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या काय होतात कमी होतात. ओके, सो दिस कंडिशन इज नोन ॲज रेस्ट. ओके, सो स्लीप जी नॅचरल स्लीप आहे बॉडीची त्याच्यामध्ये बॉडी जी आहे ती रेस्टिंग कंडिशनमध्ये असते. ओके, सो जनरली स्लीप एसेन्शियल आहे आपल्या बॉडीला फिजिकल रेस्टसाठी अँड ऑल्सो सायकोलॉजिकल इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी. ओके, सो आपल्या बॉडीला फिजिकल रेस्ट देण्यासाठी सुद्धा स्लीप गरजेची आहे अलॉंग विथ द सायकोलॉजिकल इक्विलिब्रियम. ओके, सो आपल्या बॉडीचा जो सायकोलॉजिकल इक्विलिब्रियम आहे तो मेंटेन करण्यासाठी बॉडीला स्लीप गरजेची आहे. ओके, कारण का आपल्याला माहिती आहे जर आपण झोपलो नाही जेव्हा आपल्याला जागरण होतं, ओके, तर दुसऱ्या दिवशी आपण बेटर फील करतो का नाही, आपल्याला मग ॲसिडिटी असेल म्हणजे फिजिकल स्ट्रेस तर येतोच बॉडीवर बट मेंटलीसुद्धा आपण डिस्टर्ब होतो. ओके, आपली चिडचिड होते. ओके, सो सगळी जी आपली नॉर्मल प्रोसेस आहे ती जर आपण नॅचरल स्लीप जर आपण घेतली नाही, आपण जेव्हा जागरण करतो स्लीपलेसनेस लाईक कंडिशन्स जेव्हा येतात तेव्हा काय होतं त्याचे जे डिस्कम्फर्टेबल जे इफेक्ट्स आहेत बॉडीची जी नॅचरल फिजिओलॉजी आहे ती कुठेतरी अल्टर होते. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू द इनसोमनिया लाईक कंडिशन्स. ओके, सो ती जी कंडिशन आहे ती जर लॉंगर पिरियडसाठी झाली त्या कंडिशनला असं बोलतात इनसोमनिया. ओके, दॅट इज लॅक ऑफ स्लीप. ओके,
सो जनरली स्लीप इट इज रेफर्ड टू ॲज अब्सेन्स ऑफ वेकफुलनेस. ओके, सो स्लीप आपण कधी म्हणू शकतो की आपल्याला झोप आली आहे की जेव्हा आपल्याला वेकफुलनेस जे आहे ते काय असतं, अब्सेन्स असतं, आपण तेव्हा जागं नसतो, ह्या कंडिशनला आपण स्लीप म्हणू शकतो. ओके, सो जनरली हिप्नॉटिक्स आणि सिडेटिव्ह जे एजंट आहेत ते जनरली स्लीप इंड्यूस करण्यासाठी बॉडीमध्ये यूज केले जातात. ओके, सो स्लीप इट इज अ स्टेट ऑफ रेस्ट accompanied by altered level of consciousness and relative inactivity, and the perception to environment are decreased. ओके, सो स्लीप कंडिशनला जातो म्हणजे आपलं काय काय होतं आहे तर आपली जी कॉन्शियसनेसची जी लेवल आहे ती काय होते, अल्टर्ड होते. ओके, आपण अनकॉन्शियस स्टेटमध्ये जातो. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत बॉडीच्या त्या काय होतात, इनॲक्टिव्हिटीजमध्ये कन्वर्ट होतात. ओके, आणि परसेप्शन आहे टू एन्व्हायरमेंट म्हणजे आजूबाजूला आपल्या काय चाललेलं आहे परसेप्शन जे आहे बॉडीला ते सुद्धा काय होतं, लॉस होतं, डिक्रीज होतं. ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज स्लीप. ओके, आणि हे जे नॅचरल स्लीप आहे मिनिमम 8 हवरची जी स्लीप आहे ती बॉडीला एसेन्शियल आहे फॉर देअर फिजिकल अँड सायकोलॉजिकल इक्विलिब्रियम बॉडीचा आहे तो मेंटेन राहण्यासाठी नॅचरल स्लीप बॉडीला गरजेची आहे. ओके, मग जेव्हा ही नॅचरल स्लीप जी आहे ती डिस्टर्ब होते तेव्हा जनरली हिप्नॉटिक आणि सिडेटिव्स या ड्रगची ट्रीटमेंट घेण्याची गरज बॉडीला लागते. ओके, सो फर्स्ट आपण स्लीप जी फिनॉमिना आहे आपल्या बॉडीचं, स्लीप ही जी नॅचरल प्रोसेस आहे त्याच्याबद्दल इन डिटेल समजून घेऊया. ओके, म्हणजे काय तर जनरली झोप का येते किंवा कशी येते, ओके, नक्की काय होतं, स्लीप म्हणजे झोप येते तेव्हा नक्की कोणत्या कोणत्या प्रोसेस बॉडीमध्ये होतात हे आपण समजून घेऊया. ओके, सो जनरली स्लीपचे 2 टाईप आहेत. फर्स्ट टाईप इथे तुम्हाला दिसते दॅट इज नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज NREM. ओके, नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप. ओके, सो त्याच्या नावामध्येच आहे नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप. ओके, सो त्याच्यामध्ये आईजचे जे मुवमेंट आहेत ते काय आहेत, नॉन रॅपिड नाही आहेत. ओके, सो आईच्या मुवमेंट ह्या स्लीपच्या फेजमध्ये दिसून येत नाहीत. ओके, नेक्स्ट आहे स्लीपचा टाईप दॅट इज रॅपिड आय मुवमेंट स्लीप. ओके, सो ह्या स्टेजच्या स्लीपमध्ये काय आहे, आय मुवमेंट ज्या आहेत त्या रॅपिड होत असतात. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द मुवमेंट ऑफ आय sleep get classified into the 2 types, that is NREM, that is non-rapid eye movement sleep, and REM, that is rapid eye movement sleep. ओके, सो इथे तुम्हाला डायग्राम दिसते की त्याच्यामध्ये दिसत आहेत की आपली जी स्लीप आहे ओके त्याच्यामध्ये जर 75% जो पोर्शन आहे तो जनरली नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप कवर करते. ओके, सो टोटल 100% जर स्लीप असेल आपली झोप असेल त्याच्यातला 75% भाग जो आहे तो कोण कवर करणार आहे, नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप. ओके, आणि उरलेला जो 25% भाग आहे ती जी स्लीप आहे विच इज नोन ॲज रॅपिड आय मुवमेंट स्लीप. ओके, सो बोथ टाईप्स अल्टरनेट विथ इच अदर. दोन्ही टाईप्स आहेत ते 90 सायकल्सची ती सायकल्स आहे टोटल ह्या स्टेज ज्या आहेत त्या 90 सायकलने रिपीट होतात. ओके, सो ह्या अल्टरनेट आहेत. देन सरप्रायझिंगली दे आर ॲज अ डिफरंट फ्रॉम इच अदर अँड ॲज अ आयदर इज फ्रॉम वेकिंग. ओके, सो त्याच्यामध्ये जे वेकिंगचे फिनॉमिना आहेत ते दोन्ही स्टेपमध्ये काय आहेत, डिफरंट आहेत. ओके, सो फर्स्ट जो टाईप बघितला NREM जनरली स्लो वेव स्लीप अँड ड्रीमलेस. ओके, सो ही जी फेज आहे विच इज 90% स्लीपचा भाग जी कवर करते त्याच्यामध्ये काय आहे की पेशंट जो आहे तो स्लो वेव ऑफ स्लीप. ओके, सो स्लीप जी आहे ती स्लोअर वेवमध्ये असते अँड ऑल्सो इट इज अ ड्रीमलेस. ओके, सो कोणतीही स्वप्न जी आहेत ती ह्या फेजमध्ये आपल्याला पडत नाहीत. ओके, सेकंड स्टेप आहे दॅट इज रॅपिड आय मुवमेंट स्लीप. ओके, सो इट इज ऑल्सो नोन ॲज ड्रीमफुल स्टेज. ओके, सो आपल्याला जी स्वप्न पडतात रात्री ती जनरली रॅपिड आय मुवमेंट स्टेपमध्ये ह्या स्टेजमध्ये स्लीपच्या स्वप्न पडतात. ओके, सो आपण दुसऱ्या दिवशी उठून सांगतो की मला असं स्वप्न पडलं आहे, मला असं स्वप्न पडलं आहे, किंवा कधी कधी ते आपल्याला आठवतं, कधी कधी ते आपल्याला आठवत नाही. ओके, सो डिपेंडिंग अपॉन कोणत्या स्टेजमध्ये आपल्याला ते स्वप्न पडले आहेत. जनरली जर नॉन रॅपिड आय मुवमेंट स्टेजमध्ये आपल्याला स्वप्न पडले असतील जनरली त्या स्टेजमध्ये स्वप्न पडत नाहीत किंवा कमी पडतात पडली तर आणि ती लक्षात सुद्धा राहत नाहीत. ओके,
आणि रॅपिड आय मुवमेंट स्टेजमध्ये काय आहेत, स्वप्न पडतात आणि ती जी स्वप्न पडलेली आहेत ती आपल्याला लक्षात राहतात. ओके, सो त्याच्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी उठून सांगू शकतो की आपल्याला असं असं स्वप्न पडलं होतं, मी स्वप्नात असं असं केलं होतं, कारण का ती जी स्वप्न आहेत ती कुठच्या स्टेजमध्ये पडलेली आहेत, रॅपिड आय मुवमेंट स्टेजमध्ये. ओके, सो इन डिटेल आपण बघूया की जी फर्स्ट जी आपण जो स्लीपचा टाईप बघितलेला आहे, फर्स्ट जे स्लीपच्या स्टेजेस बघितलेल्या आहेत दॅट इज नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप. ओके, त्याच्यामध्ये फर्दर 4 स्टेजेस आहेत. ओके, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज. ओके, सो त्या 4 स्टेप्स आपण काय काय होतं ते बघूया. ओके, सो फर्स्ट स्टेज इट इज नथिंग बट द फॉलिंग अ स्लीप दॅट इज लाईट स्लीप. ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा बेडवर रेस्टिंग पोझिशनमध्ये जाता, झोपता, तेव्हा तुम्हाला जे स्लीपचं जे फिलिंग येतं, ओके, ते झोप येईपर्यंतचा जो पिरियड आहे विच इज नोन ॲज स्टेज 1 ऑफ स्लीप. ओके, विच कम्स अंडर अ नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप. ओके, सो याच्यामध्ये काय होणार आहे, आयच्या ज्या मुवमेंट आहेत त्या काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, मसल्स रिलॅक्सेशन प्रॉपर्टी आहे ती सुद्धा इन्क्रीज होणार आहे. ओके, म्हणजे बघा तुम्ही जेव्हा आपण जेव्हा एखादं बुक वाचत असतो किंवा आपल्याकडे मोबाईल असतो, आपण बघत बसतो आणि मग नंतर आपल्याला हळूहळू झोप येते. ओके, जसं आपल्याला झोप येत जातं तसं आपलं काय होतं, आपले जे नेकचे मसल्स आहेत ते काय होतात, ते रिलॅक्स होतात, म्हणजे आपली मान जी आहे ती काय होते, कलंडायला लागते, म्हणजे आपण बोलतो काय डुलक्या काढतो आपण. ओके, सो दिस इज ॲन फर्स्ट फेज ऑफ स्लीप की जिथे मसल्स जे आहेत ते रिलॅक्स व्हायला सुरुवात होते. ओके, आपल्या हातामध्ये जर मोबाईल असेल तर आपण बघतो की आपल्याला जसं झोप यायला लागतं तसं तसा मोबाईल पटकन हातातून पडतो. ओके, विच इज ड्यू टू द रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. ओके, सो मसल रिलॅक्स होतात. होल्डिंग कंडिशन्समध्ये फर्स्ट फेजमध्ये आपण कोणतीही जी वस्तू आहे ती होल्ड करू शकत नाही, कारण का त्याच्यामध्ये मसल्स जे आहेत ते हळूहळू रिलॅक्स होतात. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज लाईट स्लीप. ओके, सो ह्या स्टेजमध्ये लाईट स्लीप इंड्यूस व्हायला सुरुवात होते. ओके, सेकंड स्टेजमध्ये काय होतं, हार्ट रेट स्लोज, बॉडी टेम्परेचर ड्रॉप्स. ओके, सो ऑल जे सिस्टीम्स आहेत बॉडीच्या त्या काय होतात, डिप्रेस व्हायला सुरुवात होते, त्याच्यावर इनिबिटरी ॲक्शन दिसायला सुरुवात होते. ओके, म्हणजे त्याच्यामुळे हार्ट रेट स्लो होतात. ओके, स्लीप जी आधी इंड्यूस झालेली आहे ती मोर कॉन्सन्ट्रेशनमध्ये स्लीप इंड्यूस व्हायला सुरुवात होते. बॉडीचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते काय होतं, कमी व्हायला सुरुवात होते. ओके, सो ऑल जे बॉडी फंक्शन्स आहेत ते काय होतात, जनरली कमी व्हायला सुरुवात होतात. ओके, स्टेज थर्ड आणि फोर्थ जी स्टेज आहे त्याच्यामध्ये काय होतं, डीप स्लीप इंड्यूस होते. ओके, खूप जी जास्तीची झोप आहे ती इंड्यूस व्हायला सुरुवात होते. मसल्स अँड टिश्यूज गेट रिपेअर्स. ओके, सो रेस्टिंग कंडिशन येते, त्याच्यामुळे जे काही दिवसभरामध्ये झीज झालेली आहे बॉडीची ती भरायला सुरुवात होते इन स्टेज थर्ड अँड स्टेज फोर्थ. ओके, सो स्टेज थर्ड आणि फोर्थ पोझिशनमध्ये जर पर्सन गेला असेल तर त्याच्यामध्ये डीप स्लीप इंड्यूस होते. ओके, सो त्या पोझिशनमध्ये त्या स्टेजला जर तुम्ही एखाद्या माणसाला उठवायचा प्रयत्न केला तर तो इझिली उठू शकत नाही आहे, किंवा उठला तर त्याचं डिसओरिएंटेशन होतं. डिसओरिएंटेशन म्हणजे काय, तर तो नीट उभा राहू शकत नाही आहे, किंवा मग त्याला नक्की काय आहे कुठे आहे हे पटकन आठवून येत नाही. ओके, जसं आपण पण ही स्टेज आहे ती एक्सपिरियन्स केलेली आहे. आपण खूप झोपेत असतो आणि कधीतरी कोणतरी आपल्याला घरातलं आहे ते अरे उठ करून पटापट उठवतं. ओके, सो जर आपण स्टेज 1 आणि 2ला असू स्लीपच्या तर आपण पटकन उठू शकतो. ओके, पण स्टेज थर्ड आणि फोर्थ स्टेजला जर आपण गेलो असू तर झोपेतनं उठवणं त्या माणसाला थोडं कठीण जातं. म्हणजे अगदीच काय उठवू शकत नाही असा विषय नसतो, पण उठवायला थोडा वेळ लागतो. ओके, आणि त्या माणसालासुद्धा काय चाललं आहे, कोणी उठवलं आहे, कशासाठी उठवलं आहे, मी कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला वेळ लागतो. ओके, म्हणजे त्या माणसाचं काय होतं, डिसओरिएंटेशन होतं ड्यू टू द डीप स्लीप, कारण का तो ऑलरेडी डीप स्लीप ह्या फेजमध्ये गेलेला असतो. ओके, नेक्स्ट आहे स्टेज दॅट इज रॅपिड आय मुवमेंट स्टेज. ओके, सो रॅपिड आय मुवमेंट स्टेजला काय आहे, बॉडी इज पॅरालाइज्ड. बॉडीचे मसल्स जे आहेत ते फुल रिलॅक्स झालेले असतात, बॉडी पॅरालाइज झालेली असते. ओके, अँड ड्रीम्स आर बिगिन्स. ओके, सो ह्या स्टेजमध्ये काय आहे, ड्रीम्स पडायला, स्वप्न पडायला सुरुवात होते. ओके, सो स्टेजेस ऑफ स्लीपमध्ये आपण बघितलेलं आहे की फर्स्ट स्टेजमध्ये लाईट स्लीप इंड्यूस झालेली आहे. ओके, सो ट्रान्झिशन बिटवीन द अवेक अँड स्लीप दॅट इज हाफ अवेक. ओके, सो पेशंट काय आहे, झोपायला गेल्यानंतर झोप इंड्यूस व्हायचा जो पिरियड आहे तिथपर्यंतचा पिरियड आहे विच इज नोन ॲज
लाईट स्लीप स्टेज 1. ओके, नेक्स्ट आहे डीपर स्लीप. ओके, सो झोप यायला सुरुवात होते आणि झोपचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होतं, जास्त इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. ओके, सो ब्रेन वेव्ज, हार्ट रेट स्लोज, हार्ट रेट आहे, ब्रेन ॲक्टिव्हिटीज जे आहेत त्या काय होतात, स्लो होतात, आय मुवमेंट ज्या आहेत त्या स्टॉप होतात. ओके, आणि स्टेज 3 आणि स्टेज 4मध्ये आपण बघितलेलं आहे की डीपेस्ट स्लीपमध्ये पर्सन जातो. सो स्लाइटली डिफरंट ब्रेन ॲक्टिव्हिटीज कम्पेअर टू स्टेज 2मध्ये आहे, त्याच्यापेक्षा स्लाइटली डिफरंट ज्या आहेत त्या ब्रेन ॲक्टिव्हिटीज सुरू होतात, डिफिकल्ट टू वोकन अप. ओके, सो पर्सनला स्टेज 3 आणि स्टेज 4मध्ये जर तो असेल स्लीपच्या, तर त्या पर्सनला उठवणं थोडं कठीण जातं. ओके, नेक्स्ट आपण फेज बघितली होती, दॅट इज REM, विच इज नोन ॲज रॅपिड आय मुवमेंट स्लीप, विच इज ऑल्सो नोन ॲज ॲक्टिव्ह स्लीप. ओके, सो ब्रेन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या फेजमध्ये त्या इन्क्रीज झालेल्या आहेत, ड्रीमिंग प्रोसेस ऑकर होते. ओके, आय मुवमेंट ज्या आहेत त्या फास्ट आहेत. ओके, सो टोटल 90 मिनिटची ही स्लीप सायकल आहे. 90 मिनिटनंतर पुन्हा ही स्लीप सायकल काय होते, रिपीट होत राहते. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय की पर्सन जो आहे तो स्टेज 1ला काय आहे, लाईट स्लीप आहे. त्याच्यानंतर हळूहळू स्टेज 2ला तो जाणार आहे, तिथे पण लाईट स्लीप आहे. ओके, सो आपण इथे बघितलेलं आहे की पर्सनचे जे मसल्सची ॲक्टिव्हिटी आहेत त्या रिलॅक्स होतात. ओके, ऑल फंक्शन्स गेट इन रेस्टिंग पोझिशन्स. ओके, स्टेज 3मध्ये आहे ती डीप स्लीप बिगिन्स, सुरुवात होते, आणि 4th स्टेजला आहे तो माणूस काय होतं, व्हेरी डीप स्लीपमध्ये निघून जातो. आणि 5th स्टेजला जेव्हा तो जाणार आहे, दॅट इज रॅपिड आय मुवमेंटमध्ये जाणार आहे, तेव्हा जी स्लीप आहे विच इज इन, ती जी आहे ती काय आहे, त्याच्यामध्ये ड्रीमिंग स्टेटमध्ये पर्सन जातो. ओके, सो साधारण आपण बघितलेलं आहे की साखर झोप आपण म्हणतो. ओके, 3:30 नंतरची जी झोप आहे की ज्याच्यामध्ये आपण स्वप्नामध्ये जातो. ओके, स्वप्न पडायला सुरुवात होतात. ओके, सो दिस स्टेज इज नोन ॲज रॅपिड आय मुवमेंट स्टेज. ओके, सो आपण एकदा बेडवर पडल्यानंतर आपण ह्या 4 स्टेजेस नंतर लास्ट जी स्टेज आहे 5th स्टेज, दॅट इज रॅपिड आय मुवमेंट स्टेज. ओके, सो ह्या स्लीप सायकल अंडर आपण जातो. ओके, झोपल्या आपण काय डायरेक्ट ड्रीमिंग पोझिशनला जात नाही. ओके, सो त्या पर्टिक्युलर ह्या स्टेजेस पास करून नंतर मग आपण जे आहे ते ड्रीमिंग कंडिशन्सला निघून जातो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द स्लीप. ओके, सो बॉडीमध्ये जेव्हा स्लीप जी आहे हे आपण आधी जे डिस्कस केलेलं आहे हे काय आहे, नॉर्मल फिनॉमिना आहे. ओके, सो नॉर्मल प्रोसेस आहे बॉडीमध्ये स्लीप कशी इंड्यूस होते. ओके, सो ह्या ज्या स्टेजेस आहेत ह्या झाल्यानंतर फायनली पर्सन जो आहे तो काय होणार आहे, स्लीप त्याच्यामध्ये इंड्यूस व्हायला सुरुवात होते. ओके, सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की आपण जनरली हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह ड्रग यूज करणार आहोत स्लीपच्या डिसऑर्डर्स कंडिशन्समध्ये. ओके, सो त्याच्यामध्ये आहे इनसोमनिया कंडिशन. सो इनसोमनिया इज डिफाईन ॲज रिपीटेड डिफिकल्टी विथ स्लीप इनिशिएशन, मेंटेनन्स, कन्सोलिडेशन और क्वालिटी. ओके, सो स्लीपशी रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहेत. ओके, म्हणजे काय आहे, स्लीप इनिशिएशन. ओके, सो काय जणांना काय झोप सुरू व्हायलाच डिफिकल्टीज होतात. ओके, त्याच्यानंतर काय जणांना काय झोप लागते पण ती मेंटेन होत नाही. ओके, सो स्लीप मेंटेनन्समध्ये ज्या डिफिकल्टी आहेत किंवा कन्सोलिडेशन्स और क्वालिटी. ओके, म्हणजे झोप जी आहे त्याची क्वालिटी आहे, म्हणजे थोड्या वेळाने उगाच जाग येत राहते, भीती वाटत राहते. ओके, सो थोड्या वेळानंतर लगेच तो पर्सन उठतो, परत झोप लागते, पुन्हा उठतो. ओके, सो स्लीपची जी क्वालिटी आहे ती सुद्धा अल्टर झालेली आहे. ओके, ऑल दीज स्लीप डिसऑर्डर्स कम्स अंडर द इनसोमनिया. ओके, सो इनसोमनिया इन शॉर्ट इट इज नोन ॲज लॅक ऑफ स्लीप. ओके, so that occurs despite adequate time and opportunity for sleep that results in some form of daytime impairment. Okay, सो जनरली इनसोमनिया लाईक कंडिशन्स जेव्हा बॉडीमध्ये होतात तेव्हा काय होतं, ड्यू टू द लॅक ऑफ स्लीप आपले जे नॉर्मल फिनॉमिना आहेत बॉडीचे, नॉर्मल जो इक्विलिब्रियम आहे फिजिकल आणि मेंटल बॉडीचा तो काय होतो, डिस्टर्ब होतो. सो त्याच्यामुळे डे टाईम इम्पेअरमेंट आर सीन. ओके, सो त्याच्यामुळे दिवसभराचे जी नॉर्मल प्रोसेस आहे बॉडीची त्याच्यामध्ये इम्पेअरमेंट दिसून येतात. ओके, सो ऑल दिस रिलेटेड टू इनसोमनिया. ओके, सो इनसोमनिया आपण इथे बघतोय कारण का आपल्याला जे ड्रग आपण जे CNS कॅटेगरी अंडर हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह ड्रग बघणार आहोत ते जनरली इनसोमनिया ह्या मेजर डिसऑर्डर्सवर यूज केले जातात. ओके, सो व्हॉट इज इनसोमनिया?
ट्रबल फॉलिंग अ स्लीप. ओके, सो झोप सुरू व्हायला जे आहे, झोपायला जे आहे त्याच्यामध्ये पर्सन जो आहे तो ट्रबल फील करतो. ओके, दॅट कंडिशन इज नोन ॲज इनसोमनिया. ट्रबल स्टेईंग अ स्लीप. ओके, सो झोप लागली असेल पण ती स्लीप मेंटेन करण्यामध्ये काय आहे, बॉडीला ट्रबल करावं लागतं, पर्सन तो ट्रबल करतो, दॅट कंडिशन इज नोन ॲज इनसोमनिया. ऑर ट्रबल फॉलिंग बॅक टू स्लीप. ओके, सो झोप आलेली आहे, उठले पर्सन ट्रबल स्टेईंग स्लीप. ओके, सो मध्येच त्याला जाग येते पण पुन्हा झोप काही त्याला येत नाही. ओके, सो दॅट इज ट्रबल फॉलिंग बॅक टू स्लीप. एकदा झोप आलेली आहे, पर्सन मध्येच झोपेतून थोड्या वेळानंतर लगेच उठतो पण पुन्हा काय त्याला लवकर झोप येत नाही. ओके, सो ऑल दिस डिसऑर्डर्स जनरली रिलेटेड विथ इनसोमनिया. So at least one of the following form of daytime impairment related to nighttime sleep difficulties is reported by the individuals. Okay, so generally इथे जे reasons दिलेले आहेत की इनसोमनिया लाईक कंडिशन्स बॉडीवर कशामुळे येतात. सो जनरली डे टाईम इम्पेअरमेंट झाल्यामुळे सुद्धा इनसोमनिया लाईक कंडिशन्स अराईज होतात. ओके, सो त्याच्यामध्ये आहे फटीक अँड ऑर मलाइज लाईक कंडिशन्स. ओके, फटीक म्हणजे काय तर दमतो माणूस. ओके, अँड मलाइज म्हणजे जनरली फिलिंग जे आहेत त्याच्यामध्ये डिस्कम्फर्ट येतो किंवा इलनेस किंवा अनईज तो पेशंट जो आहे तो फील करतो. ओके, विच रिझल्ट्स इन टू द डिफिकल्टी टू आयडेंटिफाय. ओके, सो त्याच्यामुळे डिफिकल्टीज येतात आयडेंटिफाईंग जे प्रोसेस आहे बॉडीचे त्याच्यामध्ये. दॅट कंडिशन इज नोन ॲज मलाइज कंडिशन्स. ओके, सो दिवसभरामध्ये ह्या जर कंडिशन अंडर बॉडी जात असेल तर इनसोमनिया हे त्या पर्सनमध्ये दिसून येतं. ओके, नेक्स्ट आहे अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन ऑर मेमरी इम्पेअरमेंट. ओके, सो जर आपल्याला इनसोमनिया लाईक जर कंडिशन्स असतील तर जनरली आपण दिवसभरामध्ये जे आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये आपण अटेन्शन करू शकत नाही, कॉन्सन्ट्रेशन आपलं नीट होत नाही आहे. ओके, आपण व्यवस्थित रिकॉलसुद्धा म्हणजे मेमरीसुद्धा आपली जी आहे ती व्यवस्थित फंक्शन करत नाही. ओके, तुम्हाला हा एक्सपिरियन्स आला असेल की जेव्हा आपल्या घरामध्ये एखादं फंक्शन्स असतं, ओके, रात्रीचं जेव्हा आपल्याला जागरण होतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा कधी कॉलेजमध्ये लेक्चरला बसला असाल आणि कंटिन्युअस जेव्हा तुमचे लेक्चर होतं तेव्हा तुम्हाला हा एक्सपिरियन्स आला असेल की तुम्हाला झोप येते. ओके, समोर आम्ही खूप बडबड करत असतो, आम्ही तुम्हाला खूप शिकवत असतो पण तुम्हाला काय आहे, काय चाललं आहे, काय बोलत आहेत ह्याच्याकडे लक्ष नसतं. ओके, सो त्याच्यामुळे तुमचे जे मेमरी आहे त्याच्यामध्ये इम्पेअरमेंट होतात. ओके, सो कॉन्सन्ट्रेशन तुम्ही करू शकत नाही आहे अशा कंडिशनमध्ये. ओके, सो दीज आर द डे टाईम इम्पेअरमेंट ऑकर्स ड्यू टू द इनसोमनिया लाईक कंडिशन्स. ओके, नेक्स्ट आहे सोशल ऑर वोकेशनल डिस्फंक्शन ऑर पुअर स्कूल परफॉर्मन्स. ओके, सो हे आहेच, जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटच व्यवस्थित करू शकत नाही आहेत, ओके, तुमची मेमरी व्यवस्थित फंक्शन करू शकत नाही, त्याच्यामुळे तुमचं स्कूल परफॉर्मन्ससुद्धा काय होणार आहे, अल्टर होणार आहे. ओके, तुमचं सोशल ऑर वोकेशनल जे काही बिहेवियर आहे ते सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे तुमची चिडचिड होणार आहे, तुम्ही उगाचच एखाद्यावर चिडचिड करायला सुरुवात करणार आहात. ओके, सो तुमच्यामुळे तुमचं जे सोशल बिहेवियर आहे ते सुद्धा काय होणार आहे, वोकेशनल बिहेवियर आहे, तुमची जी बोलायची पद्धत आहे ती सुद्धा चिडचिड झाल्यामुळे काय होणार आहे, चेंज होणार आहे, तुम्ही हायपर होणार आहात. ओके, सो मूड डिस्टर्बन्सेस अँड इरिटेबिलिटी. ओके, विच इज रिलेटेड टू तुमचा जो मूड आहे तो काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, तुम्हाला खूप इरिटेबल फील होणार आहे, तुमची चिडचिड होणार आहे. त्याच्यानंतर डे टाईम स्लिपीनेस. ओके, सो इनसोमनिया लाईक कंडिशन्स आहे, तुमची आदल्या दिवशी जर झोप झाली नसेल तर तुम्हाला दिवसाचं काय होतं, स्लिपीनेस वाटतं, झोप येत नाही पण बॉडीला कामनेस आणि ड्राउझीनेस लाईक इफेक्ट दिसून येतात. ओके, मोटिवेशन एनर्जी इनिशिएटिव्ह रिडक्शन. ओके, सो अशा कंडिशनमध्ये जर तुम्हाला एखादं कोणतं काम सांगितलं गेलं की ज्याच्यामध्ये मोटिवेशन किंवा एनर्जी किंवा इनिशिएटिव्हनेस घ्यायची गरज असेल तर ते तुम्ही व्यवस्थित करू शकत नाही आहे. ओके, सो ह्या सगळ्या फंक्शन्समध्ये काय होतं, रिडक्शन होतं. ओके, सो द सिम्पटम्स ऑकर ॲटलिस्ट 3 times per week. ओके, सो ज्या पेशंटला इनसोमनिया आहे त्याच्यामध्ये हे जे सगळे फंक्शन्स आहेत जनरली आठवड्यातून 3 वेळा तरी दिसून येतात. ओके, सो 3 दिवस जे आहेत आठवड्याचे ते जनरली इनसोमनिया लाईक कंडिशन्स अराईज करतात. ओके, सिम्पटम्स प्रेझेंट फॉर ॲटलिस्ट अ मंथ. ओके, सो आपण इनसोमनिया ही कंडिशन कधी रेफर करू शकतो की जेव्हा आठवड्यातून 3 वेळा अशा प्रोसेस बॉडीला होतात, म्हणजे 3 दिवस आपण जे काय आहे ते व्यवस्थित झोपू शकत नाही आहे, बॉडी व्यवस्थित स्लीपिंग स्टेजमध्ये बॉडी जात नाही आहे. आणि हे जे फिनॉमिना आहे ते जनरली 1 महिन्यापर्यंत जर कंटिन्युअस राहिलं
तर आपण म्हणू शकतो की आपल्या बॉडीला इन्सोम्निया हा डिसऑर्डर झालेला आहे. ओके, असं नाही की आपण एक दिवस झोपलो नाही म्हणून आपण म्हणणार की नाही मला इन्सोम्निया झालं आहे. नाही, असं नाही आहे. तर काय आहे त्याच्यासाठी क्रायटेरिया दिलेला आहे की पूर्ण 1 महिनाभर जर तुम्हाला ही लक्षणं दिसून आली की तुम्हाला आठवड्यातून तुम्ही 3 दिवस व्यवस्थित झोपू शकत नाही आहे, हे जर पूर्ण 1 महिना जर कंटिन्यू राहिलं तर तुम्हाला डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे, ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही इन्सोम्नियाने सफर झालेले आहात. ओके, सो डिफरंट कॉजेस बघूया आपण इन्सोम्नियाचे कशामुळे होतात. जनरली फर्स्ट इथे दिलेलं आहे क्रॉसिंग टाईम झोन. ओके, सो जेव्हा तुम्ही एखाद्या कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जाता की ज्याचं टाईम झोन डिफरंट आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की फॉरेन कंट्रीज आहेत, जेव्हा आपल्याकडे रात्र असते तेव्हा त्यांच्याकडे सकाळ असते. ओके, सो आपल्याला ह्या टाईम झोनची आपल्या बॉडीला सवय झालेली आहे. आपण बरोबर सकाळी 6:30 5-5:30 जे काही आपलं उठायचं टायमिंग आहे त्या टायमिंगला आपण उठतो. रात्री 8:30-9 नंतर आपल्याला काय आपल्या बॉडीमध्ये आपण झोपतो. ओके, सो हे आपलं टाईम टेबल आहे, रेग्युलर टाईम टेबल आहे आपलं. ओके, सो जेव्हा आपण फॉरेन कंट्रीजमध्ये स्लीप होणार आहोत तेव्हा काय होणार आहे, इकडचं टाईम झोन आणि तिकडचं टाईम झोन डिफरंट असल्यामुळे आपल्याला तिथे ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. ओके, आणि ह्या कंडिशनमध्ये जनरली इन्सोम्निया लाईक डिसऑर्डर अराईज होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात. ओके, नेक्स्ट आहे ब्ल्यू लाईट. ओके, सो ब्ल्यू लाईट जनरली आपण जर टी व्ही बघत असू जास्त वेळ, मोबाईल यूज करत असू जास्त वेळ किंवा आपलं जास्त वेळ कम्प्युटरवर काम असेल. ओके, सो त्याच्यामध्ये जे ब्ल्यूज रेज आहेत विच इज रिस्पॉन्सिबल टू इंड्यूस इन्सोम्निया लाईक कंडिशन्स. ओके, सो त्याच्यामुळे ते जे काय आहेत ते आपल्या बॉडीवर डिस्कम्फर्ट लाईक इफेक्ट प्रोड्यूस करतात आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो काय आहे, लॅक ऑफ स्लीप होऊ शकतो. ओके, नेक्स्ट आहे स्ट्रेस. ओके, सो स्ट्रेस इट इज नथिंग बट द टेन्शन. ओके, विच इज रिलेटेड टू सायकोलॉजी, मेंटली रिलेटेड कन्सेप्ट आहे स्ट्रेस. ओके, विच ऑल्सो फिजिकली रिलेटेड स्ट्रेससुद्धा असू शकतं. ओके, सो कधी कधी आपण जास्त काम केल्यामुळे आपले जे अंग आहे ते आपल्या बॉडीला खूप स्ट्रेस झाल्यामुळे काय होणार आहे, फिजिकल स्ट्रेस झाल्यामुळे आपले हात दुखतात, पाय दुखतात आणि त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण झोपू शकत नाही आहे. ओके, किंवा जर फिजिकल स्ट्रेस असेल, खूप आपल्याला टेन्शन असेल एखाद्या गोष्टीचं, मग आपण एकसारखा तो विचार करून 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 काय आहे बॉडी जी आहे काय आहे स्ट्रेस कंडिशनमध्ये जाते आणि तेव्हासुद्धा आपल्याला झोप येत नाही. ओके, सो मेजर पिरियडसाठी जर ह्या कंडिशन्स असतील फिजिकल अँड मेंटल स्ट्रेस दॅट रिझल्ट इन टू द इन्सोम्निया. ओके, सो इन्सोम्निया हा डिसऑर्डर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. नेक्स्ट आहे अल्कोहोल, स्मोकिंग और कॅफिन. ओके, सो पेशंट जो आहे तो जर मोर अल्कोहोलिक पेशंट असेल किंवा तो स्मोकिंग जास्त करत असेल किंवा कॅफिन घेत असेल, आपल्याला कॅफिन माहिती आहे की CNS स्टिम्युलंट आहे. ओके, सो त्या कंडिशनमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीमचं स्टिम्युलेशन होतं आणि त्याच्यामुळे पेशंट काय आहे त्याला झोप येत नाही. ओके, सो स्लीप कंडिशन्समध्ये आपल्याला माहिती आहे की CNSचं डिप्रेशन होणं गरजेचं आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचं इनिबिशन होणं गरजेचं आहे, तेव्हाच आपल्या बॉडीमध्ये स्लीप इंड्यूस होऊ शकते. ओके, सो असे एजंट की जे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर जर स्टिम्युलंट इफेक्ट शो करत असतील आणि ते जर आपण डेली कन्झ्युम करत असू दॅट रिझल्ट्स इन टू द इन्सोम्निया लाईक कंडिशन्स. ओके, नेक्स्ट आहे हेवी फूड्स. ओके, विच इज रिलेटेड टू मेटाबॉलिक प्रोसेस ऑफ अवर बॉडी. ओके, सो हेवी फूड घेतल्यामुळे काय आहे ते पचायला आपली जी मेटाबॉलिक सिस्टीम आहे तिच्यावर जास्त स्ट्रेस पडतो आणि त्याच्यामध्ये फिजिकल जी नॅचरल प्रोसेस आहे बॉडीची ती काय होते डिस्टर्ब होते अँड दॅट रिझल्ट्स इन टू द इन्सोम्निया. ओके, नेक्स्ट आहे मेडिसिन्स. ओके, सो काही मेडिसिन्स आहेत की ते काय करतात आपल्या बॉडीवर स्टिम्युलंट इफेक्ट शो करतात, CNSवर स्टिम्युलंट इफेक्ट शो करणारे जर मेडिसिन आपण घेत असू त्यांचा रिझल्ट जो आहे तो काय होतो स्टिम्युलेशन झाल्यामुळे काही मेडिसिन घेतल्यानंतर आपली जी नॅचरल स्लीपची प्रोसेस आहे ती अल्टर होते आणि ही असे मेडिसिन जर आपल्याला कंटिन्युअस लॉंगर पिरियडसाठी जर आपल्याला आपण जर यूज करत असू तर त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्या नॅचरल स्लीपवर होतो. आपली नॅचरल स्लीप अल्टर्ड झाल्यामुळे इन्सोम्निया लाईक कंडिशन्स अराईज होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, नेक्स्ट आहे फॅक्टर्स दॅट इज एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. ओके, सो एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जे आहेत ते सुद्धा रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, सो आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे ह्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. जसं की आपण बघतो की आपण रात्री झोपतो, खूप शांत वातावरण असतं त्याच्यामुळे आपल्याला झोप येते. हेच जर आपण बघितलं की जर एखादा कंटिन्युअस जोरात आवाज येत असेल तर आपल्याला झोप येऊ शकते का? नाही. ओके,
सो एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत की जास्त गरम जेव्हा होत असतं उन्हाळ्यामधून झोप येणं फार मुश्किल आहे, कारण का खूप गरम होत असतं, बॉडीला डिस्कम्फर्ट होतो. ओके, हेच जर आपण थंडीच्या मोसममध्ये बघितलं तर आपण मस्त ब्लँकेट घेऊन मस्त छान झोपतो आणि सकाळी आपल्याला लवकर उठूसं पण वाटत नाही, कारण का एन्व्हायरमेंट जे आहे ते काय आहे, झोपेसाठी बेनिफिशियल एन्व्हायरमेंट असतं. ओके, उन्हाळ्यात जर कम्पेअर केला आपण तर आपल्याला लवकर जाग येते, कारण का खूप गरमी असते, आपल्याला लवकर झोपसुद्धा लागत नाही. ओके, सो ऑल दिस environmental factors which affects the natural sleep and which is helpful to induce a insomnia into our body. Okay, next आहे uncomfortable bed or pillow. ओके, सो आपण ज्याच्यावर झोपतोय, आपलं जे अंथरूण आहे, ओके, सो त्याच्यामध्ये ते जर आपल्याला अनकम्फर्टेबल असेल, आपली पिलो जर अनकम्फर्टेबल असेल तर काय आहे, आपल्याला झोप येत नाही. आपण बघतो आपण या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर असं करत राहतो, आपल्याला झोप काय लवकर येत नाही. ओके, सो बेड जर आपला अनकम्फर्टेबल असेल, आपली पिलो जर अनकम्फर्टेबल असेल, सो हे सुद्धा फॅक्टर्स आहेत विच अफेक्ट्स द स्लीप. ओके, सो त्याच्यामुळे इनसोमनिया लाईक कंडिशन्स अराईज होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात. ओके, सो दीज ऑल फॅक्टर्स विच इज रिलेटेड टू कॉज अ इनसोमनिया इनटू अवर बॉडी. ओके, सो आपण इनसोमनिया म्हणजे काय, ओके, नॅचरल स्लीप म्हणजे काय, नंतर इनसोमनिया म्हणजे काय, कशामुळे इनसोमनिया होतं हे इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपण जाऊया क्लासिफिकेशन ऑफ हिप्नॉटिक अँड सिडेटिव्ह. ओके, सो जनरली क्लासिफिकेशन जे आहेत ते मेजर 2 क्लासमध्ये त्या ड्रगचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, बार्बिच्युरेट्स अँड नॉन बार्बिच्युरेट्स. ओके, so barbiturates again classified into the 4 subclasses: long acting barbiturates, intermediate acting barbiturates, short acting barbiturates, ultra short acting barbiturates. Okay, so depending upon the duration of action, okay, किती ड्युरेशनमध्ये तो त्याची ॲक्शन शो करणार आहे त्याच्यावरून बार्बिच्युरेट जो आहे तो पुन्हा 4 सब क्लासेसमध्ये त्याचं डिवायडेशन झालेलं आहे. ओके, फर्स्ट आहे लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स. ओके, सो लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स म्हणजे काय, ह्यांची जी ॲक्शन आहे सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक ती काय आहे, लॉंगर पिरियडसाठी असणार आहे, जास्त पिरियडसाठी ते स्लीप इंड्यूस करणार आहेत बॉडीवर, त्याच्यामुळे त्यांना त्या कॅटेगरी अंडर जे ड्रग येणार आहेत ते काय आहेत, लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स. ते काय जास्त वेळेसाठी बॉडीमध्ये स्लीप इंड्यूस करतात. ओके, सो ड्युरेशन ऑफ ॲक्शन इज 8 hours और मोर्स. ओके, सो हे जे एजंट्स आहेत ते काय आहेत की 8 किंवा 8 तासापेक्षा जास्त स्लीप जी आहे ती इंड्यूस करतात. ओके, त्याच्यावर एक्झाम्पल आहे बार्बिटोन ड्रग आहे, फिनोबार्बिटोन ड्रग्स आहे विच इंड्युसेस अ स्लीप मोर दॅन 8 hours. ओके, सो नॅचरल स्लीपपेक्षा जास्त, नॉर्मल स्लीपपेक्षा जास्त ड्युरेशनची स्लीप ते एजंट इंड्यूस करतात. ओके, दॅट इज नोन ॲज लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स. ओके, नेक्स्ट आहे इंटरमिजिएट्स ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स. ओके, सो इंटरमिजिएटसाठी ड्युरेशन आहे 4 hours. ओके, सो असे एजंट की जे 4 तासासाठी, मिनिमम 4 तासासाठी काय आहे स्लीप इंड्यूस करू शकतात. त्याचं एक्झाम्पल आहे अमायलोबार्बिटोन आणि सायक्लोबार्बिटोन्स. ओके, सो हे एजंट जे आहेत ते मिनिमम 4 hoursसाठी स्लीप इंड्यूस करू शकतात. दॅट्स वाय दे कम्स अंडर द इंटरमिजिएट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स. ओके, नेक्स्ट आहे क्लास शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स. ओके, सो ड्युरेशन ऑफ ॲक्शन विच इज लेस दॅन 4 hours. ओके, सो 4 तासापेक्षा कमी हवर्सची जी स्लीप इंड्यूस करतात त्या एजंटना शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स म्हणतात. तसे एक्झाम्पल्स आहेत हेक्झोबार्बिटोन, सेकोबार्बिटोन्स. ओके, ऑल दिस कम्स अंडर द शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स. ओके, नेक्स्ट आहे लास्ट, दॅट इज अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स. ओके, सो अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स म्हणजे काय असणार आहे, तर खूप कमी काळासाठी ते काय करणार आहेत, स्लीप इंड्यूस करणार आहेत. ओके, सो त्यांचा जो ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे विच इज लेस दॅन 1 hour. ओके, 1 तासापेक्षा पण कमी काळासाठी ते काय करणार आहेत, स्लीप इंड्यूस करणार आहेत. त्याचं एक्झाम्पल आहे थायोपेंटॉन, मिथोएक्झिटॉन. ओके, सो हे जे ड्रग आहेत ते आपण ऑलरेडी ॲनास्थेटिक्समध्ये बघितलेले आहेत. जनरल ॲनास्थेटिक्समध्ये थायोपेंटॉन आणि मिथोएक्झिटॉन हे जे ड्रग्ज आहेत ते यूज केलेले आहेत. ओके, कारण का त्यांचा जो ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे तो काय आहे, कमी आहे, 1 तासापेक्षा कमी पिरियडसाठी ते सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस करतात. ओके, सो त्याच्यामुळे ते जे काय आहेत ते ॲनास्थेशिया इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा हेल्पफुल आहेत. ओके, नेक्स्ट आहे क्लास, मेजर क्लास, दॅट इज नॉन बार्बिच्युरेट्स. ओके, सो बार्बिच्युरेट्समध्ये ते येत नाहीत. नॉन बार्बिच्युरेट्स ज्यांचे नेचर आहे
त्यांना मग फर्दर 4 क्लासमध्ये डिवाइड केलेलं आहे. ओके, फर्स्ट आहे बेन्झोडायझेपिन्स. ओके, बेन्झोडायझेपिन्समध्ये आहे डायझेपाम, नायट्राझेपाम, ऑक्साझेपाम. ओके, सो इथे जर तुम्हाला व्यवस्थित बघितलात तर शेवटला ह्यांच्या पाम हा वर्ड यूज केलेला आहे. ओके, ऑक्साझेपाम, नायट्राझेपाम, डायझेपाम. ओके, सो ऑल पाम ज्यांच्या एंडिंगला आहे असे ड्रग जे आहेत ते बेन्झोडायझेपिन्स कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. ओके, नेक्स्ट क्लास आहे अल्कोहोल. त्याचं एक्झाम्पल आहे क्लोरल हायड्रेट. ओके, नेक्स्ट आहे अल्डेहाइड. एक्झाम्पल आहे पॅराअल्डेहाइड. मिससेलेनियस कॅटेगरीमध्ये आलेले आहेत अँटीहिस्टामिनिक्स विथ सिडेटिव्ह ॲक्शन आणि त्याच्यामध्ये हायोसिन हा एक ड्रग आहे. ओके, सो ऑल दिस कम्स अंडर द मिससेलेनियस कॅटेगरी. ओके, सो आपल्याला मेजर ॲज अँड प्रोटोटाईप कॅटेगरीमध्ये बघायचं आहे बार्बिच्युरेट्स अँड बेन्झोडायझेपिन्स. ओके, सो अदर जे क्लास आहेत अल्कोहोल्स, अल्डेहाइड्स, मिससेलेनियस कॅटेगरी आहे हे सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. बट आपल्याला प्रोटोटाईप ड्रग बघायचे आहेत, इन डिटेल बघायचं आहे ते आहेत बार्बिच्युरेट्स अँड बेन्झोडायझेपिन्स की जे मेजरली ॲज अँड हिप्नोटिक आणि सिडेटिव्ह म्हणून बॉडीमध्ये यूज केले जातात. ओके, सो फर्स्ट आपण ॲक्शन बघूया की सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक जे ड्रग्ज आहेत ते ह्या ज्या मेजर 5 ॲक्शन्स आहेत त्या बॉडीवर शो करतात. ओके, सो फर्स्ट त्यांची जी ॲक्शन आहे ती रिडक्शन ऑफ एन्झायटी. ओके, सो एन्झायटी म्हणजे काय तर फिअर. ओके, सो फिअर रिडक्शन करायचं काम आहे. हे जे काम आहे ते सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक ड्रग जे आहेत ते अँटी एन्झायटी इफेक्टसुद्धा काही प्रमाणात शो करतात. ओके, सो जेव्हा आपण सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक ड्रगची जेव्हा त्या पेशंटला ट्रीटमेंट सुरू असणार आहे तेव्हा असे जे काही ड्रग्ज असतील विच इज नोन ॲज अँटी एन्झायटी ड्रग. ओके, किंवा एन्झायटी रिड्यूस करणारे जे ड्रग्ज आहेत ते सुद्धा ह्या कॅटेगरीमध्ये आलेले आहेत की sedative along with the anti-anxiety effect they also shows the sedative or hypnotic effect on the body. Okay, नेक्स्ट त्यांच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे तर सिडेटिव्ह अँड हिप्नोटिक. ओके, ऑलरेडी ते सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक कॅटेगरीमध्ये येतात मीन्स ऑब्वियसली त्यांनी सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक इफेक्ट जे आहेत ते प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. ओके, सिडेटिव्ह म्हणजे काय तर कामनेस आणि ड्राउझीनेस इंड्यूस करायचं. हिप्नोटिक्स म्हणजे काय तर नॅचरल स्लीप लाईक स्लीप इंड्यूस करायची. ओके, नेक्स्ट आहे ॲम्नेझिया. ओके, सो ॲम्नेझिया आपण बघितलेली आहे ही कन्सेप्ट इन जनरल ॲनास्थेटिक्स. जनरल ॲनास्थेटिक्समध्ये बघितलेलं आहे. ॲम्नेझिया म्हणजे काय तर लॅक ऑफ मेमरी. ओके, सो सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत ते ॲम्नेशियासुद्धा प्रोड्यूस करतात. ओके, स्लीप इंड्यूस करतात आणि आपल्याला माहिती आहे की स्लीपमध्ये काय आहे मेमरी फंक्शन्स जे आहेत ते काय होतात इनिबिट केले जातात, लोअर रिड्यूस केले जातात. सो त्याच्यामुळे आपल्याला काय झालं आहे त्या स्लीप पिरियडमध्ये हे आपल्याला लक्षात राहत नाही. ओके, सो दे मस्ट पजेस अ ॲम्नेझिया प्रॉपर्टी. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे मसल रिलॅक्सेशन. ओके, मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी. ओके, सो आपल्याला माहिती आहे की आपण बेडवर पडल्यानंतर जी फर्स्ट स्टेज सुरू होते तेव्हापासून मसलचं रिलॅक्सेशन व्हायला सुरुवात होते. ओके, सो हिप्नोटिक अँड सिडेटिव्ह ड्रग्स मस्ट रिक्वायर्ड अ मसल रिलॅक्संट प्रॉपर्टी. ओके, सो फुल मसल रिलॅक्संट इंड्यूस करणं त्यांनी गरजेचं आहे तरच ते सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक जे आहेत ते फुल कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्यांची ॲक्शन शो करू शकतात. ओके, नेक्स्ट आहे अँटी कन्व्हल्संट इफेक्ट. ओके, सो कन्व्हल्संट म्हणजे काय तर जनरली तुम्हाला माहिती आहे की फिट येते किंवा मिरगी येते. ओके, सो त्याच्यामध्ये काय होतं की बॉडीची जी मूवमेंट आहे ती काय होते सडन होते, वायोलंट होते, इरेग्युलरमध्ये कन्वर्ट होते. ओके, म्हणजे पटापट बॉडीचे मूवमेंट होतात किंवा मग इरेग्युलर म्हणजे पर्सन जे आहे ते हात किंवा पाय असेल किंवा तोंडाचा जो जबडा आहे ते काय होतात कॉन्स्टंटली धरून ठेवतात म्हणजे इंटॅक्ट पोझिशनमध्ये बॉडी जाते. ओके, मीन्स क्लोनिक लाईक कंडिशन्स आहे म्हणजे मे बी ते जे कन्व्हर्जन्स आहे ते येतात जातात. ओके, सो अशा प्रकारचे जे कन्व्हर्जन्स लाईक इफेक्ट आहे की ज्याच्यामध्ये इनवॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन्स होतं मसलचं. ओके, ऑल्सो डिसोसिएटेड जनरली ब्रेनचे डिसऑर्डर्स आहेत. ओके, त्या कंडिशनला जनरली कन्व्हर्जन्स असं म्हटलं जातं. ओके, सो इपिलेप्सी लाईक कंडिशन्स आहे विच इज त्याचं जे सिम्टम्स आहे ते कन्व्हर्जन्स आहे की ज्याच्यामध्ये बॉडीचे जे मुवमेंट्स आहेत ते इरेग्युलर होतात, सडन होतात आणि वायोलेंट त्याच्या मुवमेंट दिसून येतात. ओके, सो
सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक ड्रग्ज आहेत त्यांनी बॉडीवर अँटी कन्व्हल्जंट इफेक्टसुद्धा प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. ओके, सो बॉडीची जी इरेग्युलर मुवमेंट आहे किंवा जे व्हायोलेंट नेचर आहे किंवा सडन जे ॲक्टिव्हिटीज होतात, ओके, सो त्या रिड्यूस करणं, त्याच्यावर इनिबिटरी ॲक्शन शो करणं गरजेचं आहे. ओके, सो ह्या ज्या मेजर 5 ॲक्शन आहेत त्या सिडेटिव्ह हिप्नोटिक ड्रगने बॉडीवर प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. ओके, तरच त्यांचा जो सिडेटिव्ह हिप्नोटिक जो इफेक्ट आहे तो चांगल्या प्रमाणात दिसून येतो. ओके, सो दीज आर द प्रॉपर्टीज रिक्वायर्ड बाय सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक ड्रग्ज. ओके, आणि ह्या 5 ॲक्शन ज्या आहेत त्या जनरली प्रत्येक कॅटेगरी जे आहे, बार्बिच्युरेट्स असतील किंवा बेन्झोडायझेपिन्स असतील, अल्कोहोल्स असतील. ओके, सो जे क्लासिफिकेशनमध्ये आपण डिफरंट क्लास बघितलेले आहेत, बार्बिच्युरेट्स आणि नॉन बार्बिच्युरेट्स ड्रग. ओके, त्यांनी ह्या 5 प्रॉपर्टी शो करणं गरजेचं आहे, ह्या 5 ॲक्शन त्यांनी प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ दॅट सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक. ओके, सो आता आपण सिडेटिव्ह आणि हिप्नोटिकची मोड ऑफ ॲक्शन कशी आहे. ओके, सो नॉर्मल ते त्यांची जी ॲक्शन आहे बॉडीवर, जेव्हा आपण सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक ड्रग जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेट करतो तेव्हा नक्की ते कोणत्या ॲक्शनने सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक इफेक्ट बॉडीमध्ये प्रोड्यूस करतात, त्यांची जी मोड ऑफ ॲक्शन आहे ती आपल्याला बघायची आहे. ओके, सो कॉमन जे मेकॅनिझम आहे ते आता आपण इथे बघायचं आहे. सो जनरली गाबा रिसेप्टर आहे. ओके, which is generally responsible for action of sedative and hypnotic drug. ओके, सो सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक ड्रग जेव्हा आपण बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत, केल्यानंतर त्यांची जी ॲक्शन आहे ते गाबा रिसेप्टरला बाइंड होऊन त्यांची ॲक्शन शो करतात. ओके, सो गाबा रिसेप्टर आपण बघितलेला आहे. ओके, सो गाबा रिसेप्टरमध्ये आपल्याला माहिती आहे की 5 सब युनिट आहेत, त्याच्यामध्ये 2 अल्फा सब युनिट आहेत, 2 बीटा सब युनिट आहेत आणि 1 गॅमा सब युनिट आहे. ओके, सो इथे जे गाबा रिसेप्टर्स जे आहेत त्याच्यामध्ये बार्बिच्युरेट्स किंवा बेन्झोडायझेपिन्स जे आहेत किंवा अदर कॅटेगरीचे जे ड्रग्स आहेत नॉन बार्बिच्युरेट्स कॅटेगरीचे, ते डिफरंट गाबा युनिटला डिफरंट साईटला ते त्यांच्या बाइंडिंग साईट आहेत. ओके, सो तिथे ते बाइंड होऊन त्यांची जी ॲक्शन आहे तिथे प्रोड्यूस करतात. ओके, सो जनरली आपण बघितलेलं आहे अल्फा आणि बीटाच्या मध्ये जी बाइंडिंग साईट आहे ती जनरली गाबा न्यूरोट्रान्समीटरसाठी बाइंडिंग होण्यासाठी साईट आहे. ओके, आणि गाबा हा जो न्यूरोट्रान्समीटर आहे विच इज नोन ॲज इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये गाबा हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे ते जनरली इनिबिटरी ॲक्शन शो करण्यासाठी, डिप्रेस और सप्रेस्ड ॲक्शन शो करण्यासाठी दिसून येतो. ओके, सो गाबाची जी ॲक्शन आहे ती काय आहे, इनिबिटरी ॲक्शन आहे. ओके, सो त्याच्यामुळे गाबा जेव्हा गाबा रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहे तेव्हा काय होतं, तर क्लोरीन चॅनल ओपन होतो आणि क्लोरीन जो आहे तो एक्स्ट्रा सेल्युलरमधून त्याची एंट्री जी आहे ती इंट्रासेल्युलर रिजनमध्ये होते. ओके, इंट्रासेल्युलर रिजनमध्ये क्लोरीन आल्यामुळे क्लोरीनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होतं, निगेटिव्ह चार्ज आहे तो इन्क्रीज होतो. ओके, सो निगेटिव्ह पोटेन्शियल जे आहे ते इन्क्रीज होतं, दॅट रिझल्ट्स इन टू द हायपर पोलरायझेशन. ओके, हायपर पोलरायझेशन झाल्यामुळे काय होणार आहे, इनिबिटरी ॲक्शन दिसून होते. ओके, सो मसलचं रिलॅक्सेशन असेल और अदर जे बॉडीचे जी सिस्टीम्स आहेत त्यांच्यावर इनिबिटरी इफेक्ट शो होतो. ओके, सो ही जी बेसिक ॲक्शन आहे ह्या ॲक्शन थ्रू जनरली हिप्नोटिक आणि सिडेटिव्स काय करतात, दे फॅसिलेट द गाबा ॲक्शन ऑन द ब्रेन. ओके, सो ही जी गाबा रिसेप्टर्स और गाबा न्यूरोट्रान्समीटरची जी ॲक्शन आहे ती फॅसिलेट करून ते त्यांचा सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक इफेक्ट शो करतात. ओके, फॅसिलेट करतात म्हणजे काय करतात, तर ते गाबाची ॲक्शन आहे ती काय करतात, वाढवतात. मोर प्रोलॉंग्ड इफेक्ट त्या गाबाचा आहे तो गाबा रिसेप्टरवर दिसून येतो. ओके, सो ते गाबा न्यूरोट्रान्समीटर आहे त्यांना हेल्प करतात टू शो देअर इनिबिटरी ॲक्शन ऑन द बॉडी. ओके, सो बार्बिच्युरेट्स बाइंड ॲट द बीटा सब युनिट ऑफ गाबा रिसेप्टर, increases the duration of GABA gated channel opening, but in large dose they can directly activating chloride channels. ओके, सो जेव्हा त्यांचं लार्ज डोस होतं तेव्हा ते काय करतात, डायरेक्टली क्लोराईड चॅनल्सची जी ॲक्टिव्हिटी आहे क्लोराईड चॅनल्स ॲक्टिवेट करतात. क्लोराईड इन्फ्लक्स जो आहे इंट्रासेल्युलर रिजनमध्ये तो जास्त होतो. हायपर पोलरायझेशन इफेक्ट दिसून येतो. हायपर पोलरायझेशन झाल्यामुळे काय होतं, इनिबिटरी ॲक्शन बॉडीच्या प्रत्येक सिस्टीमवर दिसून येते. ओके, सो दिस इज ॲन बेसिक मोड ऑफ ॲक्शन. ओके, सो इथे तुम्हाला दिसतं आहे
आपण गाबा रिसेप्टर दिसतोय, ओके, की जो न्यूरोनल सेल मेम्ब्रेनवर आहे. ओके, सो इथे डिफरंट ड्रग्स आहेत, बार्बिच्युरेट्स आहेत, ते अल्फा आणि बीटा सब युनिट्सच्या मध्ये बाइंड होणार आहेत. ओके, इथेनॉल बाइंडिंग साईट तुम्हाला दिसते रेड कलरमध्ये. त्याच्यानंतर ग्रीन कलरमध्ये जो स्पॉट शो केलेला आहे विच इज ॲन गाबा बाइंडिंग साईट. ओके, अल्फा आणि बीटाच्या मध्ये गाबा न्यूरोट्रान्समीटरची बाइंडिंग साईट आहे. त्याच्यानंतर बेन्झोडायझेपिनची बाइंडिंग साईट तुम्हाला दिसते येलो कलरचा जो पॅच शो केलेला आहे इन बिटवीन अल्फा अँड गॅमा सब युनिट. ओके, सो इथे बेन्झोडायझेपिन्स कॅटेगरीचे ड्रग बाइंड होणार आहेत. बार्बिच्युरेट्सचे ब्ल्यू कलरचा स्पॉट जो तुम्हाला दिसतो अल्फा आणि बीटाच्या मध्ये, तिथे बार्बिच्युरेट्स कॅटेगरीचे ड्रग्ज जे आहेत ते बाइंड होणार आहेत. ओके, सो डिफरंट क्लासचे जे ड्रग्ज आहेत त्यांची डिफरंट पोझिशनला त्यांचे बाइंडिंग साईट आहे, तिथे ते बाइंड होऊन ते काय करणार आहेत, त्यांचे मेन मोड ऑफ ॲक्शन आहे फॅसिलेशन ऑफ गाबा गाबा रिसेप्टर्स ॲक्शन. ओके, सो गाबा न्यूरोट्रान्समीटरची गाबा रिसेप्टरवर जी ॲक्शन आहे ती फॅसिलेट करायचं, त्याचं ड्युरेशन इन्क्रीज करायचं, त्याची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करायचं काम जे आहे ते बार्बिच्युरेट्स आणि नॉन बार्बिच्युरेट्स ड्रग करतात आणि देअर बाय दे इंड्युसेस अ हिप्नोटिक अँड सिडेटिव्ह इफेक्ट ऑन द बॉडी. ओके, सो इथे तुम्हाला फ्लो चार्ट दिसतोय की त्याच्यामध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सांगितलेली आहे. ओके, सो काय आहे, बार्बिच्युरेट्स आणि बेन्झोडायझेपिन प्रोटाईप ड्रग्ज आहेत विच बाइंड टू अ गाबा ए रिसेप्टर ॲट डिफरंट ॲलोस्टेरिक साईट. ओके, सो आपण ऑलरेडी त्यांच्या बाइंडिंग साईट ॲलोस्टेरिक साईट बघितलेल्या आहे, तिथे ते जाऊन बाइंड होतात आणि गाबा ए रिसेप्टरवर त्यांच्या काय आहेत बाइंडिंग साईट आहेत. ओके, देअर बाय दे फॅसिलेट द गाबा ॲक्शन. ओके, सो गाबाची जी इनिबिटरी ॲक्शन आहे ते काय करतात, फॅसिलेट करतात. ओके, मोर प्रोलॉंग पिरियडसाठी त्याची ॲक्शन जी आहे ती शो करायला त्याला मदत करतात. ओके, सो बार्बिच्युरेट्स जे आहेत विच इन्क्रीजेस द ड्युरेशन. ओके, सो जेव्हा बार्बिच्युरेट्स कॅटेगरीचे ड्रग आपण सिडेटिव्ह हिप्नोटिक म्हणून यूज करणार आहोत ते काय करतात, तर तो जी गाबाची जी ॲक्शन आहे क्लोरीन चॅनल ओपन व्हायची त्याचं ड्युरेशन आहे तो इन्क्रीज करतात. ड्युरेशन इन्क्रीज केल्यामुळे काय होणार आहे, खूप जास्त क्लोराईड आयन्स जे आहेत ते काय होणार आहेत इंट्रासेल्युलर रिजनमध्ये येणार आहेत. ओके, बेन्झोडायझेपिन दॅट इन्क्रीजेस द फ्रिक्वेन्सी ऑफ ओपनिंग क्लोरीन चॅनल. ओके, सो फ्रिक्वेन्सी जी आहे क्लोरीन चॅनल ओपनिंगची ती बेन्झोडायझेपिन्स जे आहेत ते इन्क्रीज करतात आणि त्याच्यामुळे क्लोरीनचे जे कंटेंट आहे ते जास्त प्रमाणात इंट्रासेल्युलर रिजनमध्ये येतं. ओके, सो बार्बिच्युरेट्स बाय इन्क्रीजेस द ड्युरेशन अँड बेन्झोडायझेपिन बाय इन्क्रीजेस द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट ओपनिंग ऑफ क्लोरीन चॅनल. they possess the more quantity inwards to the intracellular region. ओके, सो क्लोरीन आयनची जी क्वांटिटी आहे इंट्रासेल्युलर रिजनमध्ये ते काय करतात, इन्क्रीज करतात अँड देअर बाय दे कॉजेस अ मेम्ब्रेन हायपरपोलरायझेशन. ओके, सो हायपरपोलरायझेशन इफेक्ट दिसून येतो. ओके, सो त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, मसल रिलॅक्सेशन प्रॉपर्टी असेल किंवा अदर जे इफेक्ट्स आहेत पेन परसेप्शन्स असेल किंवा अदर जे इफेक्ट्स आहेत बॉडीचे जे अदर नॉर्मल फंक्शनिंग्स आहेत त्याच्यावर काय होतं, इनिबिटरी ॲक्शन शो होते अँड दॅट रिझल्ट्स इन टू द डिप्रेशन ऑफ CNS. ओके, सो फायनल रिझल्ट्स आहे त्याचा सेंट्रल नर्वस सिस्टीमचं डिप्रेशन होतं. ओके, सो ब्रेनच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर इनिबिटरी इफेक्ट्स दिसून येतो. ओके, अँड देअर बाय दे इंड्यूस अ हिप्नोटिक अँड सिडेटिव्ह ॲक्शन. ओके, सो दिस इज ॲन बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ हिप्नोटिक अँड सिडेटिव्ह ड्रग. ओके, सो इथे हे लेक्चर आपण थांबवूया. ओके, सो ह्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे हिप्नोटिक्स ड्रग्ज म्हणजे काय, सिडेटिव्ह ड्रग्ज म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की जनरली कोणत्या कंडिशनमध्ये हे युजफुल आहेत. ओके, सो नॉर्मल स्लीप म्हणजे काय, कशी होते, कशासाठी आपल्याला एसेन्शियल आहे. ओके, हे नॉर्मल स्लीप सायकल आपण बघितलेलं आहे, त्याच्या डिफरंट फेजेस आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की इनसोमनिया हा जो डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह ड्रग यूज केले जातात. ओके, सो ही इनसोमनिया कंडिशन्स म्हणजे नक्की काय. ओके, नक्की काय कशामुळे इनसोमनिया आपल्याला होऊ शकतो. त्याच्यानंतर इनसोमनियामुळे जे डे टाईम इम्पेअरमेंट होतात ते कशा स्वरूपाचे असू शकतात. ओके, हे आपण इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की डिफरंट प्रॉपर्टीज रिक्वायर्ड बाय
हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह ड्रग. ओके, सो कोणत्या प्रॉपर्टीज असणं सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक ड्रगमध्ये गरजेचं आहे, त्या 5 प्रॉपर्टीज आपण इन डिटेल एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे मेजर त्याचा पार्ट बघितलेला आहे, दॅट इज मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ओके, सो हिप्नॉटिक आणि सिडेटिव्हचे जे ड्रग्ज आहेत त्यांची नॉर्मल मोड ऑफ ॲक्शन काय आहे, कोणत्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनने ते ॲक्ट होतात ते आपण बघितलेलं आहे. गाबा रिसेप्टरवर त्यांची ॲक्शन आहे, गाबा ए रिसेप्टर्स. ओके, गाबा ए रिसेप्टर्सवर डिफरंट सब युनिट्सवर त्यांच्या बाइंडिंग साईट आपण क्लास वाईज बघितलेल्या आहेत, कोणत्या क्लासचा कोणत्या कॅटेगरीचा ड्रग कुठे बाइंड होणार आहे हे आपण बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ही विथ द हेल्प ऑफ डायग्राम ऑल्सो अँड विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट ऑल्सो आपण इन डिटेल एक्सप्लेन केलेली आहे, डिस्कस केलेली आहे. ओके, सो ह्या लेक्चरमध्ये जो पार्ट कवर झाला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये डेफिनेशन ज्या टर्म्स आहेत त्या विचारल्या गेलेल्या आहेत. ओके, मोड ऑफ ॲक्शन एक्झाममध्ये विचारली गेलेली आहे. त्याच्यानंतर जे डिफरंट त्याच्या 5 ॲक्शन्स आपण बघितल्या आहेत त्याच्यावर सुद्धा बेसिक क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर इनसोमनिया ह्या डिसऑर्डरवर सुद्धा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, आणि नॉर्मल स्लीप जे आहे त्याच्या जे स्टेजेस आहेत त्याच्यावर सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन पडला गेलेला आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक पॉईंटवर क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे. ओके, सो तुम्हाला स्टडी करताना इन ब्रीफ प्रत्येक पॉईंट समजून घ्यायचा आहे, प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्यायची आहे आणि मग हा चॅप्टर जो आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, सो बेसिक तुम्हाला व्यवस्थित कळलं की तुम्हाला पुढे जे ड्रगच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आपण नेक्स्ट लेक्चरपासून बघणार आहोत ते तुम्हाला व्यवस्थित कळेल. ओके, सो आय थिंक मी असं समजते की तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल, प्रत्येक कन्सेप्ट नीट समजली असेल. जर कोणताही ह्या चॅप्टरमधला पार्ट तुम्हाला आत्तापर्यंत जो कवर झालेला आहे या लेक्चरमध्ये कोणतीही कन्सेप्ट तुम्हाला कळली नसेल, कोणता पॉईंट तुम्हाला कळला नसेल, तुम्ही मला पर्सनल मेसेज करून सांगा. ओके, मी नक्की तो पुन्हा एक्सप्लेन करीन. आणखीन तुमच्या काही डिफिकल्टीज असेल त्यासुद्धा तुम्ही बिना लाजता पर्सनली मला मेसेज करून विचारा. ओके, सो त्या मी नक्कीच सॉल्व करण्याचा प्रयत्न करीन. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.